मुलीनं आंतरजातीय विवाह केल्यानं संतापलेल्या वडिलांनी जावयाचं अपहरण केलं आणि त्याला बेदम मारहाण केलेली आहे। असा धक्कादायक प्रकार घडलाय कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या भुयेवाडीमध्ये। सासऱ्यानं जावयाचं अपहरण केलं, मिरजमध्ये एका बंद खोलीत डांबून ठेवलं आणि याची सगळ्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, संबंधित तरुणाची सुटका केली आहे। या प्रकरणामध्ये सासऱ्यासह त्याच्या इतर 2 साथीदारांना अटक झाली आहे आणि आणखी 4 जणांचा शोध सुरू आहे। सदर युवकाचा प्रेमविवाह झालेला असून त्याचे सासरे यांनीच त्यास पकडून नेलेला आहे, किडनॅप केलेलं आहे अशी माहिती मिळाली। तात्काळ आम्ही त्याचे सासरे राहत असलेले कुपवाड मिरज सांगली येथे जाऊन सापळा रचला असता त्याचे सासरे श्रीकृष्ण कोकाटे यास ताब्यात घेतले। त्यास वेदस अपार्टमेंट मिरज सांगली या ठिकाणी कोंडून ठेवल्याचे कबूल केले व सदरचा गुन्हा हा त्यांनी त्यांच्याबरोबर इतर 6 साथीदारांसह केल्याचे देखील कबूल केले। तर त्याचे सासरे श्रीकृष्ण कोकाटे यांना ताब्यात घेतल्यानंतर इतर साथीदार त्याचे इतर 2 साथीदार धीरज पाटील व राजेंद्र कट्टीमणी यांना देखील सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे। आणखी तपशील आपण घेतोय, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, संबंधित तरुण सध्या नेमकं कुठे आहे, त्याच्यावर उपचार करण्यात आलेत का आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची कशी दखल घेतली आहे, नेमकी आता काय कारवाई आरोपींवर होणार? रिधी संबंधित जो तरुण आहे तो आता रुग्णालयामध्ये उपचार त्याच्यावरती सुरू आहेत। खरं तर ज्या अवस्थेमध्ये त्याला त्या ठिकाणी पोलिसांनी बघितलं होतं, तो एका दोरखंडानं त्याचे हात जे आहे ते बांधले होते आणि एका खोलीमध्ये त्याला डांबून जे आहे ते घातलं होतं। या प्रकरणी सासऱ्याला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्याचे 2 साथीदार त्यांना देखील अटक करण्यात आली। मात्र हा सगळी घटना जी आहे ती घडल्यानंतर तात्काळच पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेतला होता, मिरज गाठलं होतं आणि त्या ठिकाणी असलेल्या खोलीतून या तरुणाची सुटका देखील केली होती। मात्र हा प्रकार जो आहे तो सासऱ्यानं आंतरजातीय विवाह जो आहे तो आपल्या मुलीने केला, हा राग जो आहे तो त्याच्या मनात होता आणि म्हणूनच जावयाचं अपहरण केलं होतं। खरं तर त्यानं हे अपहरण करत असताना जवळपास 6 ते 7 जणांची खरं तर साथ देखील घेतली होती आणि या सगळ्यांचा शोध जो आहे तो उरलेल्या आरोपींचा देखील आता पोलीस करताना पाहायला मिळतात। मात्र एक धक्कादायक घटना जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। एकीकडं मुलीनं आंतरजातीय विवाह केला आणि दुसरीकडे मात्र संतापल्यानंतर बापानंच अशा पद्धतीने त्यांच्या संसारामध्ये विष कालवण्याचा प्रकार जो आहे तो केलेला। त्यामुळे एक धक्कादायक घटना जी आहे ती कोल्हापूरमध्ये घडल्याचं पाहायला मिळते। रिधी जी शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।